मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे काही फॉर्म आहे ते सुरू झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे किंवा जे ओपन कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ येत असतो किंवा यालाच आपण ईबीसीचा फॉर्म म्हणून सुद्धा ओळखलं जात असते। तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा जे काही फॉर्म आहे तो महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरला जातो याबद्दलची माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा स्वतःचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची जी काही थोडीफार आयडिया येईल आणि थोडीफार या ठिकाणी मदत होणार आहे। बाकी तुम्हाला तुमच्या फॉर्म भरत असताना काही जे काही चेंजेस आहेत ते अनपेक्षित चेंजेस तुम्हाला इथे करावे लागतील, तर ते तेवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवून पुढे जे काही व्हिडिओ आहे ते पाहायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो तुम्हाला महाडीबीटी स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तयार केलेलं, तर ॲप्लिकंट लॉगिनवरती क्लिक करून तुम्ही लॉगिन करून तुमची प्रोफाईल अपडेट करून रिन्यूअल करू शकता। आणि जर तुम्ही फ्रेश असाल, याआधी कधीच फॉर्म भरला नसेल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। जे काही ॲप्लिकंटचं नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याचं आधार कार्डनुसार नाव टाकायचं आहे। युजरनेममध्ये तुमचं नाव किंवा तुमचा आधार नंबर तुम्ही टाकू शकता। पासवर्डमध्ये तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड कन्फर्म करायचा आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे गेट OTP करून घ्यायचा आहे। मोबाईल व्हेरीफाईड होईल। कॅप्चा टाकून रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो प्रायमरी रजिस्ट्रेशन होऊन जाईल। त्यानंतर ॲप्लिकंट लॉगिनवरती यायचं आहे। इथे जो मी युजरनेम तयार केला होता, आधार नंबर किंवा तुमचं नाव ते कॅप्चा आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का यस करायचं आहे आणि आता आधार रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे। इथे जो काही आधार कार्डचा नंबर आहे 12 अंकी तो नंबर टाकायचा आणि इथे OTPच्या माध्यमातून सुरू आहे। OTPवरती क्लिक करायचा आहे। ॲग्रीवरती टिक करायचं आहे। त्यानंतर व्हॅलिडेट किंवा सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP येईल, तो इथे OTP टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। काही वेळेस टेक्निकल प्रॉब्लेममुळे OTP व्हेरीफाईड होत नाही, तर ब्राउझर चेंज करून तुम्ही हे OTP व्हेरीफाईड करून घेऊ शकता। बायोमॅट्रिकने सध्या बंद आहे। आधार रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येतो, आधार रजिस्टर सक्सेसफुल। त्यानंतर पुन्हा एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकून इथे कॅप्चा टाकून लॉगिनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण सक्सेसफुल लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्ड दिसेल। यामध्ये प्रोफाईल जी आहे ती 0% दाखवेल जे नवीन विद्यार्थी आहेत, आणि जे रिन्युअलवाले आहेत त्यांचं इथे 100% दाखवेल, त्यांना अपडेट करायची आहे फक्त। आता आपल्याला प्रोफाईल 100% कंप्लीट करायची आहे। त्यासाठी लेफ्ट साईडला प्रोफाईल नावाचा ऑप्शन आहे, यावर ऑप्शनवरती क्लिक करायचं, खाली यायचं, ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचा इथे आधार कार्डचा नंबर, तुमचं नाव, आधार कार्डनुसार मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि एज, जेंडर एवढी माहिती दाखवेल। त्यानंतर खाली इथे तुम्हाला तुमचं जे काही 10वीच्या मार्कशीटनुसार नाव आहे तो नाव टाकायचं आहे। पॅरेंटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मॅरिड स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते टाकायचं आहे। रिलिजनमध्ये जो काही रिलिजन आहे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ते सिलेक्ट करायचं आहे। कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी आता शाहू महाराजचा फॉर्म भरणार आहे त्यामुळे इथे ओपनच राहणार आहे, किंवा मग इथे जे आहे ते EWS येऊ शकते। तर इथे जनरल कॅटेगरी सिलेक्ट करून इथे मी घेतलेला आहे। त्यानंतर इन्कम टाकायचं आहे। उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे अगोदर, किती उत्पन्नाचे टाकायचं, तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का यस करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे आणि कोणी इश्यू केलं तर तहसीलदारच्या माध्यमातून इश्यू करण्यात येते म्हणून तहसीलदार, आणि चूज फाईलवरती क्लिक करून इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे। इथे 15 KB ते 256 KBच्या आतमध्ये। डेट ऑफ इश्यू त्याच्या लेफ्ट साईडला सर्टिफिकेटच्या खालच्या कोपऱ्यामध्ये असते, त्यावरती बघून इथे डेट ऑफ इश्यू टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने जे काही इन्कम डिटेल आहे ते संपूर्ण माहिती मित्रांनो इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर खाली यायचं आहे, डोमिशियल डिटेल टाकायची आहे। अशाच पद्धतीने तुमच्याकडे डोमिशियल सर्टिफिकेट आहे का यस करायचं आहे, किंवा तुम्ही महाराष्ट्रात राहता का, आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का यस करायचं आहे। त्यानंतर रिलेशन टाईपमध्ये सेल्फ ऑप्शन टिक करायचा आहे, बाकी काही करायचं नाही। डोमिशियल सर्टिफिकेट नंबरवरती इथे डोमिशियल सर्टिफिकेट नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे। ॲप्लिकंट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे विद्यार्थ्यांचं। इश्युइंग ऑथॉरिटीमध्ये तहसीलदारच येणार आहे, तहसीलदार ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि डोमिशियल सर्टिफिकेट चूज फाईलवरती क्लिक करून जे काही सर्टिफिकेट आहे 256 KBच्या आतमध्ये JPG किंवा PDF फाईलमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डोमिशियलची डिटेल होऊन जाईल। त्यानंतर डेट ऑफ इश्यू डोमिशियलची, ते डेट ऑफ डोमिशियलची इश्यू तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे, कधी इश्यू केलं ते। त्यानंतर तुम्ही सॅलरीड आहे काय नो करायचा, आणि डिसेबिलिटी असेल तर असं यस किंवा मग नो करू शकता। तुमचं अकाउंट जनधनचं आहे का किंवा त्याच्यामध्ये लिमिट आहे का पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी, तर नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे। जर जनधनचं असेल तर यस करू शकता। त्यानंतर खाली यायचं आणि बँकेचं इथे अकाउंट नंबर IFSC कोड टाकून सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशा पद्धतीने मित्रांनो जी काही पर्सनल माहिती असेल आणि जी काही माहिती आपण इथे भरलेली आहे संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्यायची आहे। काही माहिती आधार कार्डनुसार आलेली आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला जे काही अपडेट आधार करावं लागते, म्हणजे आधार कार्डवर डिटेल वेगळी असते, त्यामुळे इथे अपडेटचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे। या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी काही आधारची माहिती अपडेट होऊन जाईल, तुम्ही आधार अपडेट केलं असेल तर। अशा पद्धतीने कास्ट डिटेल, इन्कम डिटेल, डोमेशियल डिटेल संपूर्ण माहिती इथे टाकल्यानंतर जे एकदा चेक करून घ्यायचे, क्रॉस चेक। बँक डिटेल असेल, इश्यूइंग डेट वगैरे टाकली का, इन्कम सर्टिफिकेट बरोबर टाकलं का, जे सर्टिफिकेटवर आहे ते सर्व माहिती, डोमेशियलची माहिती चेक करून घ्यायची आहे। जे अपलोड केलं आपण सर्टिफिकेट ते बरोबर इथे व्ह्यू करून पाहून घ्यायचं आहे, बरोबर तेच सर्टिफिकेट आहे की दुसरं आहे।
अशा पद्धतीने संपूर्ण माहिती जर असेल बरोबर, तर मग खाली येऊन तुम्ही जे आहे ते इथे डिटेल जे आहे ते सेव्ह करू शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे का, अपलोड केल्याच्यानंतर कशा पद्धतीने आहे ते पाहू शकता तुम्ही संपूर्ण माहिती. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं, सर्व माहिती आपली झालेली आहे. अशा पद्धतीने आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली पर्सनल इन्फॉर्मेशनची. आता ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही ॲड्रेस आहे आधार कार्डनुसार तो इथे येऊन जाईल. हाच ॲड्रेस तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस असेल, दोन्ही येस तर इथे येस ऑप्शनवरती टिक करायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने ॲड्रेस डिटेल कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर त्या पॅरेंट्सची डिटेल, यामध्ये तुम्हाला फादर आहे का, हयात असेल तर यस करायचं, त्यांचं नाव टाकायचं, त्यांचा व्यवसाय टाकायचा, सॅलरीड आहे की नाही ते टाकायचं. नसेल हयात तर नो ऑप्शनवरती टिक करायचं आणि शेवटी तुम्हाला डेथ सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. सेम अशाच पद्धतीने मदरचं नाव टाकायचं, हयात असेल तर मदरचं ऑक्युपेशन आहे आणि सॅलरीड आहे का नाही ते, नसेल तर नो करू शकता. नंतर डेथ सर्टिफिकेट लागेल. सर्व माहिती भरून नेक्स्ट करायचं आहे. आता आपण या ठिकाणी करंट कोर्समध्ये आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचा टप्पा हाच आहे. याच्यामध्ये बघा इथे काय सांगितलं आहे, क्रोनॉलॉजीनुसार तुम्हाला माहिती टाकायची आहे. ज्या इयरला तुम्ही शिकत आहे ते पर्स्युइंग इयर असते आणि जे कंप्लीट झालेलं आहे ते आपलं कंप्लीटेड असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचा कोर्स किती वर्षाचा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन कधी घेतली, आता रिन्युअल जे आहे, रिन्युअलचे विद्यार्थ्यांच्या केसमध्ये इथे ऑटोमॅटिक इथे काही माहिती दिसेल. त्यांना फक्त जी माहिती मागच्या वर्षी पर्स्युइंग होती ते यावर्षी जे आहे कंप्लीटेड करून दाखवायचे आहे आणि यावर्षी ज्या इयरला आपण शिकत आहोत ते पर्स्युइंग दाखवायचं आहे. ते थोडंसं इथे माहिती आहे वाचून घ्यायची आहे. आता आपण इथे वर्ष सिलेक्ट केलेलं आहे 2022. फर्स्ट इयरची माहिती भरायची आधीला, त्यानंतर सेकंड इयर, त्यानंतर थर्ड इयर. फर्स्ट इयर कंप्लीट असेल तर कंप्लीट येईल, सेकंड इयर कंप्लीट असेल तर कंप्लीट येईल आणि थर्ड इयर पर्स्युइंग असेल तर पर्स्युइंग येईल. काही जणांचं फर्स्ट इयर कंप्लीट असते, सेकंड इयरला पर्स्युइंग असतात म्हणजे शिकत असतात, तर त्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट होऊन सेकंड इयर पर्स्युइंग येईल. ते थोडंसं तुम्हाला इथे व्यवस्थित काळजीपूर्वक माहिती भरायची. आता मी फर्स्ट इयरची माहिती भरली, कोणतं कॉलेज आहे, कोणता कोर्स आहे, ॲडेड आहे की अनॲडेड आहे, सर्व माहिती तुम्हाला कॉलेजकडून घ्यायची आहे. कंप्लीट आहे की पर्स्युइंग आहे, तर या केसमध्ये कंप्लीट आहे. किती पर्सेंटेज मिळालेले आहे त्याची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे इथे आणि कोणत्या कॅटेगरीमधून पास झालेले आहे सर्व माहिती इथे टाकून, कोणत्या कोर्स आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सर्व माहिती तुम्हाला इथे विचारते, तुम्हाला माहिती टाकावी लागते. मोडमध्ये रेग्युलर मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करून जी काही माहिती आहे ते फर्स्ट इयरची सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सेकंड इयर तुमचं कंप्लीट असेल तर सेकंड इयरची सुद्धा अशाच पद्धतीने, आता याच्यामध्ये कॉलेजपर्यंतची माहिती सेम राहील. जर तुमचं सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज झालं असेल तर तुम्ही इथून कॉलेज चेंज करू शकता, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॉलेज चेंज होत नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट इयर ऑफ स्टडीमध्ये येऊन तुम्ही सेकंड इयर ऑप्शन सिलेक्ट करून आणि इथे कंप्लीटेड असेल तर कंप्लीटेड, पर्स्युइंग असेल तर पर्स्युइंग दाखवू शकता. कोणत्या इयरला ॲडमिशन घेतली होती, कोणत्या वर्षाला, पर्सेंटेज किती मिळालेले आहे. आता कंप्लीटेड केलं, सिलेक्ट केलं म्हणून मी ते पर्सेंटेज विचारेल. जर पर्स्युइंग तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला ॲडमिशनची डेट टाकावी लागेल. आता सेकंड इयरसुद्धा कंप्लीटेड आहे म्हणून पर्सेंटेज टाकलेले आहे. नंतर चूज फाईलवरती क्लिक करायचं. कंप्लीटेड दाखवल्यानंतर जे काही मार्कशीट आहे संबंधित वर्षाची, सेमिस्टर असेल तर सेमिस्टरच्या दोन्ही एकत्र मार्कशीट करून अपलोड करायचे आहेत. जे PDF फाईल घेत नसेल तर JPG फाईलमध्ये अपलोड करायचं. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, फर्स्ट इयर दाखवलं मी कंप्लीट करून, सेकंड इयरसुद्धा कंप्लीट करून दाखवलेलं आहे. ज्यांचं मागच्या वर्षी आता ते तुम्हाला पर्स्युइंग इयर आणि कंप्लीटेड इयर हे तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या इयरला तुम्ही शिकत आहे पुन्हा एकदा सांगतो ते आपलं पर्स्युइंग इयर असते आणि जे आधीचे तुमचे वर्ष कंप्लीट झालेले आहे ते कंप्लीटेड इयर असते. तर त्या हिशोबाने आता या ठिकाणी थर्ड इयरला हे विद्यार्थी पर्स्युइंग आहे म्हणून मी ते थर्ड इयर सिलेक्ट केलं. इथे पर्स्युइंग सिलेक्ट केलं. त्यानंतर ॲडमिशन डेट विचारत आहे, कोणत्या दिवशी ॲडमिशन घेतली, त्या ॲडमिशनची डेट इथून कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे. फीस पेडमध्ये 00 तुम्ही टाकू शकता. अपलोड इथे मग डॉक्युमेंट प्रूफमध्ये तुम्ही एकतर बोनाफाईड किंवा ॲडमिशन पावती अपलोड करू शकता काही तुमच्या कॉलेजच्या अनुसरून. त्यानंतर बाकीची माहिती रेग्युलर वगैरे आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा, करंट कोर्समध्ये संपूर्ण माहिती तुमची आता सेव्ह झालेली आहे. ऑटोमॅटिक तुम्ही नेक्स्ट स्टेपवरती जाल. पास्ट क्वालिफिकेशनमध्ये, पास्ट क्वालिफिकेशनमध्ये काय काय येणार आहे, एक तर 10वीची मार्कशीट येईल, 10वीची माहिती येईल आणि 12वीची माहिती येईल. 11वीची माहिती मॅन्डेटरी नाही आहे. 12वी कंप्लीट झाली म्हणजे 11वी ऑटोमॅटिक झालीच कंप्लीट, त्याच्यामुळे 11वीची नाही भरली तरी चालेल माहिती. तर इथे 10वीची माहिती भरत असताना कोणत्या जिल्ह्यामधून उत्तीर्ण तुम्ही 10वी झाले, कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली होती, पासिंग कधी झाले, 10वीचा रोल नंबर, एक्झाम कधी पास झाले, मार्क किती मिळाले होते, अशा पद्धतीची संपूर्ण महत्त्वाची माहिती. तुम्हाला किती अटेम्प्टमध्ये तुम्ही 10वी पास केलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला विचारण्यात येईल. त्यानंतर मार्कशीटसुद्धा काही केसमध्ये अपलोड करावी लागेल. ते माहिती जे काही मार्कशीट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 10वीची माहिती झाली, कोणत्या शाळेला होते ती शाळासुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे, इन्स्टिट्यूट वगैरे. त्यानंतर 10वीची माहिती झाल्याच्यानंतर तुम्हाला सेम अशाच पद्धतीने 12वीची माहितीसुद्धा भरून घ्यायची आहे. कोणत्या जिल्ह्यामधून 12वी उत्तीर्ण झालेले आहे तुम्ही, त्यानंतर तुमच्या या ठिकाणी 12वीला किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत, कोणत्या कॉलेजमधून तुम्ही 12वी उत्तीर्ण झालेले आहे, सर्व माहिती टाकल्यानंतर खाली तुम्हाला अशा पद्धतीची पास्ट क्वालिफिकेशनमध्ये माहिती दिसणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास आता आपली प्रोफाईल जी आहे ती कंप्लीट झालेली आहे 85%.
काही जणांच्या केसमध्ये ऑलरेडी जर त्यांचे रिन्युअलचा फॉर्म असेल तर ते कंप्लीट झालेले दिसणार आहे, फक्त त्यांना करंट कोर्समध्ये चेंजेस करावे लागतील आणि इन्कम सर्टिफिकेटमध्ये. बाकी याच्यामध्ये सर्व जवळपास माहिती सेमच राहते. आणि इथे शेवटचं आहे हॉस्टेल डिटेलमध्ये. हॉस्टेल असाल तर हॉस्टेल किंवा मग डे स्कॉलर असेल तर डे स्कॉलरवरती क्लिक करून माहिती सेव्ह करायची. मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण प्रोफाईल आपली कंप्लीट झालेली आहे. प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्यानंतर आता तुम्ही स्कीम अप्लाय करू शकता. स्कीम अप्लाय करण्यासाठी ऑल स्कीममध्ये यायचं आहे. इथे ऑल स्कीममध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे मागच्या वर्षी जर रिन्युअल फॉर्म असेल तर त्या विद्यार्थ्यांना माय स्कीम अप्लाय स्कीम हिस्ट्रीमध्ये येऊन ॲप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये इथून जे काही मागच्या वर्षी त्या ॲप्लिकेशन नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. जे विद्यार्थी रिन्युअलचा फॉर्म भरत असतील ते आणि जे फ्रेश असतील त्यांना हे ऑप्शन तुम्हाला जायचं काम नाही. स्कीम हिस्ट्रीमध्ये डायरेक्ट ऑल स्कीममध्ये यायचं आहे. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि स्कीममध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क योजना या ऑप्शनवरती क्लिक करून सर्च करायचं आणि इथे डेट दाखवेल तुम्हाला अंतिम दिनांक किती आहे. त्याच्याच बाजूला टेक ॲक्शनच्या खाली ॲप्लाय नावाचं बटन दिसेल. त्याच्याच बाजूला PDF सुद्धा आहे. ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. हे फॉर्म रिन्युअल आहे का, रिन्युअल असेल तर तुम्हाला सांगितलं नंबर तुम्हाला मागच्या वर्षीचा लागेल कसा काढायचा तो नंबर इथे टाकायचा. या केसमध्ये आपला रिन्युअल नाही म्हणून मी नो केलं. त्यानंतर डू यू अवेलेबल एनी स्कॉलरशिप ऑर स्टायपंड इथे नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि बेनिफिशियरीमध्ये एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि अपलोड जे काही डिक्लेरेशन फॉर्म डिक्लेरेशन आहे अंडरटेकिंग डिक्लेरेशन ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा लेफ्ट साईडला डिक्लेरेशन फॉर्म ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल या ठिकाणी मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि संपूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल. याच्यामध्ये संपूर्ण पर्सनल माहिती, परमनंट अँड ॲड्रेस डिटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे करंट कोर्स डिटेल हेच सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याच जणांच्या चुका होतात. कोणता ॲडेड आहे कोर्स किंवा अनॲडेड आहे ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. कोणतं कंप्लीट करून दाखवलं इयर तुम्ही कोणतं परस्युइंग आहे, पास्ट क्वालिफिकेशन याच्यामध्ये सर्व महत्त्वाचं आहे. आता करंट कोर्सवरती खूप बारीक करंट कोर्सवरतीच भरपूर जणांना इथे फॉर्म चुका निघतात. करंट कोर्समध्ये डॉक्युमेंट व्ह्यू करून पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत. जे तुमचे वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांच्या मार्कशीटा तुम्हाला इथे व्यवस्थित सुस्पष्ट दिसल्या पाहिजे. त्यानंतर पास्ट क्वालिफिकेशनच्या मार्कशीट असेल, त्यानंतर करंट इयर बोनाफाईड सर्टिफिकेटचं असेल, ॲडमिशन पावती असेल करंट इयरचं प्रूफ म्हणून. अशा पद्धतीने सर्व माहिती बरोबर असेल. इन्कम सर्टिफिकेट, डोमेस्टिक सर्टिफिकेट, टर्म्स ॲक्सेप्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म तुमचा सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तुमच्या कोर्सला जर ही स्कीम इथे अवेलेबल असेल तर नक्कीच कंप्लीट होऊन जाईल. माय आपल्या स्कीममध्ये यायचं आहे. इथे अंडर स्क्रूटमध्ये फॉर्म दिसेल. इथे व्ह्यूवरती क्लिक करून या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो हा राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्मची प्रिंट काढायची आणि यासोबत जे काही डॉक्युमेंट लागले फॉर्म भरताना त्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स एक प्रत काढून तुमच्या कॉलेजला हा फॉर्म आणि ते झेरॉक्सचा बंच जमा करावा लागतो. अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती. हा फॉर्म भरायचा होता. काही अडचणी असेल तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.